बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात मांडेखेल नावाचं गाव आहे आणि महाराष्ट्रभर या घटनेची जी हळहळ व्यक्त केली जाते की पोलीस भरतीच्या दरम्यान दीपक वावळे याचा एक दुर्दैवी अंत त्या ठिकाणी झालेला आहे। हा अंत नसून राज्य सरकार, गृह विभाग ज्या काही फिजिकल टेस्टच्या माध्यमातून जीव घेणा खेळ करतंय त्यातून ही संस्थात्मक हत्या झालेली आहे। ही चुकीच्या धोरणामुळे एक प्रकारचा मनुष्यवध झालेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब आज उघड्यावरती पडलेलं आहे। मी या कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलोय। परिस्थिती विदारक आहे। 2च दिवसापूर्वी कर्नाटकच्या बॉर्डरवरती ऊसतोड मजूर म्हणून ऊसतोडी करायला गेलेले त्याचे वडील माझ्या बाजूला बसलेले आहेत। भाऊ रिक्षा चालवतो आणि दोघंही पैसे गोळा करून मुलाच्या शिक्षणासाठी लावून त्या ठिकाणी अनेक भरत्या करून कधीतरी माझा मुलगा नोकरीला लागल आणि आमच्या कुटुंबाचं सोनं होईल। आयुष्यभर दारिद्र्यात गेलं पण येणाऱ्या पिढीला तरी निदान या माध्यमातून एक संधी मिळेल यासाठी कुटुंब प्रयत्न करत राहिलं आणि त्या ठिकाणी सरकारने मात्र चुकीच्या धोरणामुळे एकंदरीत हा बळी घेतलेला आहे। यात ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की तात्काळ महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस भरती बंद करण्यात याव्यात, ज्यामध्ये 4 लाख त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आलेत आणि केवळ 15,000 जागा भरायच्यात। म्हणजे विचार करा, देवेंद्र फडणवीस साहेब, मला माहित आहे की आपली मुलगी कधीच या स्पर्धेमध्ये येणार नाही, पण हे सुद्धा आपले लेकर आहेत। अशा पद्धतीची स्पर्धा लावू नका। 4,000 उमेदवार आणि भरायचे 15,000। बीड मध्ये 174 जागा आणि उमेदवार आलेत 12,000। त्याच्यातही एससी 8 जागा, ज्यामध्ये 8 जागेमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न दीपक करत होता आणि उमेदवार एससीचे आले 4,000। तर त्या 4,000 मध्ये दीपकनी तरी सुद्धा पहिल्या दमामध्ये 1600 मीटर 1 नंबरला जाऊन त्या ठिकाणी पार केलं आणि पार झाल्यानंतर तो पडला। हॉस्पिटलमध्ये गेल्यावर लक्षात आलं की त्याच्या पोटात पाणी नव्हतं। हे राज्य सरकारने काय धोरण बनवलंय? आम्ही प्रश्न विचारतोय। जर तुम्ही 4 वाजता 5 वाजता उमेदवाराला मैदानामध्ये सोडणार असाल, त्याला पाण्याची बॉटल देणार नसाल, बॅग देणार नसाल, तर त्याचा दुर्दैवी अंत होणार नाही तर काय होणार हा प्रश्न विचारतोय। कारण 4-5 वाजता सोडलेला मुला